नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरी मध्ये आपले सहर्ष असे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, हे जे आपण आरी वर्कचे क्लासेस सुरू केलेले आहेत त्यामध्ये आपण आरी वर्कसाठी लागणाऱ्या मटेरियलच्या इन्फॉर्मेशन पासून तर कट वर्क पर्यंत भरपूर काही शिकलेलो आहोत। त्याचप्रमाणे मी तुम्हाला तिथे अगदी सविस्तरपणे पूर्ण डिटेलमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ बारकाईने बघितलेले असतील तर तुमच्या लक्षात येईल की जर ते व्हिडिओ खरंच तुम्ही बारकाईने बघितले आहेत तर तुम्हाला कुठेही बाहेर क्लास लावण्याची गरज अजिबात पडणार नाही अशी मी खात्री देते। तेव्हा तुम्ही तर हे व्हिडिओ बघाच, हे क्लासेस पूर्ण कराच, त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना ज्यांना याच्याबद्दल कल्पना नसेल त्यांना सुद्धा याबद्दल कल्पना द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला सांगा, व्हिडिओला लाईक करायला सांगा आणि शेअर करायला सांगा। तेव्हा मी तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओसाठी सुरुवात करूया। मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आज जिगजॅग चेन स्टिच ही सविस्तर मध्ये बघणार आहोत। करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे कट वर्क कसं करायचं ते बघितले होते। त्यामध्ये आपण जिगजॅग चेन स्टिच आणि चेन स्टिच या दोनही गोष्टींचा उपयोग करून हे सुंदर असं कट वर्क तयार केले होते। यासाठी आपण चेन स्टिच तर आधी शिकलेलोच आहोत। हा व्हिडिओ बनवता आपण जिगजॅग चेन स्टिच कशी बनवायची ते पण शिकलोत, परंतु तरीही ज्यांना ही जिगजॅग चेन स्टिच कशी बनवायची ते समजले नाही त्यांच्यासाठी आपण आज पुन्हा सेपरेट असा जिगजॅग चेन स्टिचचा व्हिडिओ घेणार आहोत। त्याप्रमाणे बघा, मी ते चेन स्टिच बनवण्यासाठी सुरुवात करत आहे। तर हे बघा, हा धागा वरती आल्यानंतर आपल्याला असे नॉर्मल चेन स्टिच सारखं आपल्याला सरळ जायचे नाही आहे, तर जिगजॅग चेन स्टिच घेताना आपल्याला असे क्रॉस मध्ये जायचे आहे। क्रॉस मध्ये चेन स्टिच आपल्याला इथे बनवायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथे चेन स्टिच मिळते आपल्याला क्रॉस मध्ये जाऊन। इथं आल्यानंतर आपल्याला इथे जसे क्रॉस आलो तसेच इथून इथपर्यंत सुद्धा आपल्याला पुन्हा क्रॉस मध्ये जायचे आहेत। मग इथे फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला खालचा धागा खालून थोडासा असा टाईट पकडायचा आहे। त्यानंतरून पुन्हा क्रॉस मध्ये जाऊन मग आपल्याला पुन्हा तिथे चेन स्टिच घ्यायची आहे। इथे आल्यानंतर पुन्हा खालून धागा टाईट पकडून ठेवून दुसरा थोडासा ओढायचा इकडे आणि मग पुन्हा क्रॉस मध्ये जायचे आणि अशी इथे पुन्हा आपल्याला चेन स्टिच बनवायची आहे। याच पद्धतीने आपल्याला असे पुढे पुढे क्रॉस मध्ये जात राहायचे आहे, ज्याने आपल्याला इथे असा जिगजॅग चेन स्टिचचा आपल्याला इथे आकार मिळेल। हे बघा, सुंदर अशी जिगजॅग चेन स्टिच इथे तयार होत आहे। हे बघा, आपल्याला अशी क्रॉस मध्येच जायचे आहे आणि अशी चेन स्टिच आपल्याला क्रॉस मध्ये जाऊन बनवायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपली इथे जिगजॅग चेन स्टिच ही पूर्ण झालेली आहे। इथे आपण त्याचा एंड देऊन नॉट घेऊन एंड करत आहोत। तर अशा पद्धतीने आपली सुंदर अशी जिगजॅग चेन स्टिच इथे तयार झालेली आहे। त्याचबरोबर आपण ही सेपरेट जिगजॅग चेन स्टिच बघितली, त्याआधी आपण ही डबल चेन स्टिच बनवल्यानंतर त्यावरून जिगजॅग चेन स्टिच कशी बनवायची ते सुद्धा आपण बघितलेले आहे। अशा प्रकारे दोनही पद्धतींमध्ये आपण जिगजॅग चेन स्टिच शिकलेलो आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका। तसेच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।